अब हम नहीं समजलं का बाळा. हॅलो भावांनो, आता जो तुम्ही व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. तसा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला संपूर्ण पाहावा लागेल. चला तर तुमचा थोडाही वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वात पहिल्यांदा आपल्या कॅपकट ओपन करून घ्यायचं आहे. कॅपकट ओपन केल्यानंतर इथे न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपली आता एक फोटो ॲड करून घ्यायचा आहे. फोटो तुम्हाला जो फोटोवर व्हिडिओ बनायचा तो ॲड करून घ्यायचा आहे. तो ॲड केल्यानंतर इथे रेशिओ आपल्याला 9.16चा ठेवायचा आहे. वर राईटवरती क्लिक करायचं आहे. आता आपल्याला तो बीटमार्कचा व्हिडिओ ॲड करायचा. तो बीटमार्कचा व्हिडिओ माझ्या टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल. तुम्हाला टेलिग्रामची लिंक माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तिथून जाऊन डाउनलोड करून घ्या. तुम्हाला बीटमार्कचा व्हिडिओ ॲड करण्यासाठी डाउनलोड करून घ्या. तर याची वरच्या फोटोची लेंथ आपली या खालच्या व्हिडिओ एवढी ठेवायची, अशी एवढी. आता इथं आपल्या बीट द्यायच्या आहेत. आता जिथं बीट 1 जिथं आहे, बीट 2 जिथं होईल तिथं स्प्लिट करायचं. आता डायरेक्ट इथे बीट 23 कशामुळे दिलं मी, इथं भरपूर मध्ये बीट द्यायच्यात. तुम्हाला सांगतो कशा द्यायचे. इथं 1 ते 22 मधले 22 बीट द्यायचे. इथं ते अशा पटपट होत आहे ना, तर अशा बीट द्यायचे तुम्हाला सांगतो. इथं हे स्प्लिट, यावर स्प्लिट करून इथं स्प्लिट करायचं. अशी ह्याच्यामध्ये आपली आता 22 बीट द्यायचे. त्यासाठी आता इथं करायचं इथं असं स्प्लिट करीत जायचं फक्त. अशा एकदम जवळजवळ आपली 22 बीट द्यायच्यात. अशा करीत इथवर अशा ह्या बीटपर्यंत 22 बीट द्यायच्यात, अशा जवळ. तर त्याच्या पुढे आता आपला इथे 23 आहे. इथे जिथे 24 होईल तिथे स्प्लिट करायचं आहे. आता जिथं 25 आहे तिथं. तर अशा एकूण तुम्हाला इथं संपूर्ण बीट ॲड करून घ्यायच्यात. एकूण 37 बीट आहे तिथे ॲड करायच्या झाल्यानंतर चला मी आता याची आपल्याला फोटोची लेंथ आता यावर यायचं आहे, ॲडजस्टवरती जायचं आहे. तिथे गेल्यानंतर इथं सॅच्युरेशन एकदम 0 करायचं. फिल्टर व अप्लाय टू ऑल करायचं आहे. व फिल्टर एकदम आपली आता फिल्टर इथं मूवीमध्ये जायचं आहे. व इथे 2 नंबरचं ऑप्शन आहे ओपनिंग, ते काय त्यावर क्लिक करून राईटवरती क्लिक करायचं. अशा प्रकारे आपल्या सर्व ह्याला इफेक्ट लागून जातो. नंतर आता तुम्हाला सांगतो कुठून हे करायचं आपल्याला. ह्याच्या 22 इथून जवळ बीट घेणार, त्याच्या पुढचे आपले समजा आता रिमूव्ह करायचे. ते ह्या इफेक्ट ॲडजस्टवरती जायचं, परत आपले सॅच्युरेशन 0 करायचं आणि फिल्टर काढून टाकायचं. जसं तो पुढच्या फोटोला तसंच केलं तसंच मागच्या फोटोलाही करायचं. सॅच्युरेशन 0, फिल्टर काढून टाकायचं. नंतर सॅच्युरेशन 0, फिल्टर 0. तर इथं आपल्या आता बीट द्यायचं आणि इथं खालच्या बीटवर त्या व्हिडिओवर टच करायचं आहे. नंतर आपले एक्स्ट्रा ऑडिओ त्याचा ऑडिओ साईडला काढून घ्यायचा आहे. तेवढं तर अशा प्रकारे आपल्या फोटो असा व्यवस्थित संधी फोटो असे ॲडजस्ट करून घ्यायचे असे व्यवस्थित. तर चला, तर अशा प्रकारे आपल्या आता मी बीट वगैरे ॲड करून घेतो. तिथून जाऊन तुम्ही नीट व्यवस्थित ॲड करून घ्या. बीट फोटो व्यवस्थित ॲड करून घेतो. तर अशापैकी मी बीट फोटो वगैरे ॲड करून आता तुम्हाला जे 22 सांगितलं होतं मी, ते अशा जवळ द्यायचे ते, जेणेकरून आपला व्हिडिओ हे असा दिसेल. ऐका थोडा आता अशा बीट द्यायच्या झाल्यानंतर आपल्या असं थोडं हे करायचं. पहिला जो आहे तो असा सेम तसाच राहू द्यायचा. दुसऱ्यावर यायचे आपल्याला. इथं आपल्याला दुसऱ्यावर क्लिक करायचं. व इथं आपल्या ट्रान्सफॉर्मवर क्लिक करून इथं मिरर नावाचं ऑप्शन आहे त्यावर क्लिक करायचं. इथं मिरर त्यावर क्लिक करून आता एका फोटो तर असं करायचं आपल्याला. हे पहिला असं ना, दुसरा हा असा करायचा, दुसरा असा तिसरा सरळ करायचा, तिसरा असा चौथा असा करायचा. तर अशा प्रकारे आपल्या असं करीत 22 बीट संपवायच्या. तर आता परत आपल्या पुढच्या त्या 22 बीटवर केल्यानंतर पुढच्या फोटोवरती जायचं. इथं आपल्या ॲनिमेशनवरती जायचं, परत कॉम्बोमध्ये जायचं. थोडंसं लोड घेत आहे मित्रांनो. इथं केल्यानंतर आपल्या इथं 23व्या फोटोवर डिस्टॉप लेफ्ट नावाचं ॲनिमेशन लावायचं. नंतर त्याच्या पुढच्या फोटोवरती जायचं, परत ॲनिमेशनवरती जायचं, परत कॉम्बोमध्ये जायचं. तिथं आपल्या डिस्टॉप राईट नावाचं ऑप्शन आहे त्यावर क्लिक करायचं. परत त्याच्या पुढच्या फोटोवरती जायचं, त्याच्या पुढच्या फोटोवरती झूम 1 नावाचं ऑप्शन आहे त्यावर क्लिक करायचं. परत त्याच्या पुढच्या फोटोवरती जायचं, तिथं आपल्या पेंडलम 1 नावाचं ऑप्शन आहे त्यावर क्लिक करायचं. परत त्याच्या पुढच्या फोटोवरती जायचं, डिस्टॉर्ट राईट नावाचं ऑप्शन आहे त्यावर क्लिक करायचं. नंतर त्याच्या पुढच्या फोटोवरती जायचं, तिथं आपल्याला पेंडलम 1 चूज करायचं. परत त्याच्या पुढच्या फोटोवरती जायचं, तिथं आपल्या पेंडलम 2 चूज करायचं. परत
परत त्याच्या पुढच्या फोटोवरती गेल्यानंतर पेंडलम 1 चूज करायचं आहे, त्याच्या पुढच्या फोटोवर पेंडलम 2 चूज करायचं आहे आणि त्याच्या पुढच्या फोटोवर पेंडलम 1च चूज करायचं आहे. नंतर आपल्या त्याच्या पुढच्या फोटोवरती जायचं आहे, तिथं इनमध्ये जायचं आहे, तिथं आपल्या रॉक हॉरिझॉन्टल नावाचं ऑप्शन आहे त्यावर क्लिक करायचं. त्याच्या पुढच्या फोटोवरती जायचं रॉक वर्टिकली चूज करायचं आहे. नंतर आपल्या त्याच्या पुढच्या फोटोवरती जायचं तिथं रॉक हॉरिझॉन्टली चूज करायचं आहे. नंतर त्याच्या पुढच्या फोटोवरती जायचं परत तिथं रॉक वर्टिकली आणि त्याच्या पुढच्या फोटोवरती जाऊन रॉक हॉरिझॉन्टली. तर अशा प्रकारे आपल्या सर्व फोटोला ॲनिमेशन लागलेले आहे बीट वगैरे देऊन. तर इथं आपल्या आता इफेक्ट द्यायच्यात, त्यासाठी आपल्या व्हिडिओ इफेक्टवरती जायचं आहे. तर त्यासाठी आपल्या व्हिडिओ इफेक्टवरती जायचं आहे, इफेक्टवरती जायचं आहे. इथं आपल्याला आता 6 सेकंदाचा जो खालचा फोटो पूर्ण त्याच्या थोडासा तिथे यायचं आहे आणि तिथं आपल्या आता बॉडी इफेक्टमध्ये जायचं आहे. बॉडी इफेक्टमध्ये गेल्यानंतर इथं ट्रेंडिंगमध्येच आपल्याला गोष्ट नावाचा ऑप्शन आहे, इफेक्ट गोष्ट नावाचा इफेक्ट. गोष्ट त्यावर क्लिक करून राईटवरती क्लिक करायचं आहे. नंतर त्याची लेंथ आपल्याला 9 सेकंदाचा जो पुढचा फोटो आहे तिथवर ठेवायचे. नंतर त्याला चिटकून 10 सेकंदाचा खालचा जो फोटो आहे आपल्याला तिथे यायचा आहे. परत आपल्या व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं आहे, तिथंच आपले नाईट व्हिडिओ इफेक्ट गेल्यामध्ये नाईट क्लबमध्ये जायचं आहे. व तिथं आपल्या शेक नावाचा इफेक्ट आहे त्यावर क्लिक करून राईटवरती क्लिक करायचं आहे व त्याची लेंथ एकदम शेवटपर्यंत ठेवायची आहे. आता आपल्या 10 सेकंदा खालचा फोटो असं थोडंसं पुढं यायचं आहे, मी जसं आलो तसं. परत आपली बॉडी इफेक्टमध्येच परत जायचं. बॉडी इफेक्टमध्ये गेल्यानंतर ग्लोईंग लाईन्समध्ये जायचं आहे व तिथे गेल्यानंतर आपल्याला ह्युरिकॅन नावाचा इफेक्ट आहे त्यावर क्लिक करून राईटवरती क्लिक करायचं. बघू शकता तुम्ही असं त्यावर क्लिक करून राईटवरती क्लिक करायचं. तर अशा प्रकारे आपल्या ॲनिमेशन वगैरे लावायचे, बीट वगैरे व्यवस्थित मी जसं ॲड केलं तसं तुम्ही करून घ्या. इथल्या व्यवस्थित ॲड करून घ्यायच्या पहिल्यांदा. तर अशा प्रकारे आपला व्हिडिओ तयार आता आपल्याला सर्व PNG ॲड करायचे. वरलेवर जायचे, ॲड वरलेवर जायचं. ही PNG माझ्या टेलिग्राम चॅनल मिळून जाईल तुम्हाला ॲड करायची. ते अशी व्यवस्थित ॲड करून घ्यायची, मी जशी ॲड करून घेतली तशी. माझ्यापेक्षा आहे म्हणून डिलीट करतो. तर अशा प्रकारे आपला व्हिडिओ तयार झालेला आहे. आता याला डाउनलोड करण्यासाठी वरच्या कोपऱ्यात एक्सपोर्ट नावाचा ऑप्शन आहे त्यावर क्लिक करून आपला व्हिडिओ डाउनलोड होऊन जाईल.